माझा नवीन कप कसा वाटला? आता माझ्यापेक्षा तू मोठी झाली. मला मोठाच कप असा छानवाला पाहिजे होता. आता मी चहा पिणार आहे थोड्या वेळाने. पण तुझ्या ह्याच्यामध्ये बघू, पार्थूची कार आहे, तर ती कार थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तिचा कलर बदलतो. आपण बघूया. आहे का थंड पाणी? हां. तर ही आता ही व्हाईटवाली कार ठेव आतमध्ये. आता बघूया होतं का कलर. व्हायला लागला ना तो बघ. हळूहळू हळू होणार चेंज. डार्क होतो कलर, अजून डार्क होणार तो बघ. थोडं थोडं. हे माझे हॉटव्हील पोर्शे GT2R. हॉटव्हील पोर्शे GT2R. हे नवीनच बघितलंय मी. असं गाडी पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. हे नवीन नाही, पहिलं होम बघून झालं इथं, पण फक्त याला फायर आलेलं. आता पूर्ण पर्पल होते, पण डार्क पर्पल. लाईट पर्पल नाही. अरे पटापट हो. अरे होतं ना. अच्छा सॉरी. टाइम लागतात. ती पूर्ण झाल्यानंतर आपण एक तिचा फोटो घेऊया. हा पण झाली ना. हा पूर्ण पर्पल झाली. बाहेरून मग काढलं तरी सुद्धा पर्पलच आहे. अरे रोडवरती चालतो सुद्धा. नमस्कार, मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर या ब्लॉगमध्ये मी बरंचसं असं किचनचं वगैरे क्लिप्स घेतलेले आहेत, कारण की थोडंसं रविवारी वगैरे आम्ही असं ठरवलं होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन वडे, चिकन, मटण असं काहीतरी बनवायचं म्हणून. तर माझी तयारी चालू होती. सकाळी सगळं कांदा वगैरे चिरून ठेवला होता आणि टोमॅटो वगैरे सगळं तयारी करून ठेवली होती. त्यामुळे मग नंतर जेवण बनवताना जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे रविवारची सकाळी अशी तयारी झटपट करत होती मी. आणि दुपारनंतर वगैरे चिकन नाही तर मटण आणि वडे बनवायला घेणार होतो. तर वड्यांचं जे मटण बनवतो, वड्यांचं जे पीठ असतं ते आदल्या दिवशी ठेवायला लागतं. तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते व्यवस्थित आंबून येतं आणि त्यानंतर त्याची टेस्ट वगैरे चांगली लागते. तर कोकण साईडला बऱ्याच वेळेला हा पदार्थ बनवला जातो. तो रायचा. तर इथे मटण बनवायची तयारी वगैरे चालू आहे आणि त्यानंतर मग मी फोडणी वगैरे करायला घेतली. पहिल्यांदा शिट्टी वगैरे काढून घेतली, साधारण 5 ते 6 शिट्ट्या जी कुकरला लावून घेतल्या आणि त्यानंतर मग बनवायला घेतलं. तर तयारी अगोदरच झाल्यामुळे ते थोडंसं बरं पडत होतं. इथे शेजारीच आहे, ते शेजारी उभे आहे, ते माझे जाऊ आहे लहान, मी मोठी आहे घरामध्ये. तर आणि त्यानंतर मग एकत्र येऊन आम्ही आज चिकन, वडे, मटण असं बनवण्याचं ठरवलं होतं. तर मटण आणलं होतं, त्यामुळे त्याची तयारी वगैरे चालू होती. तर इथे फोडणीला कांदा आणि टोमॅटो वगैरे मी ठेवलेला होता आणि छानपैकी मस्त खरपूस भाजून झाल्यानंतर मग तयारी करायला घेते. तर बऱ्याच वेळेला प्रत्येकाची पद्धत असते ती वेगवेगळी असते. काही जणं जेव्हा नॉनव्हेज बनवतात त्याच्यामुळे टोमॅटो वगैरे ॲड करत नाहीत, पण आमच्याकडे करतात. आणि गावाला साधारणतः आम्ही गेल्यानंतर वडे, मटण बनवतो. पण आता सध्या पाऊस पण जवळ आलेला आहे आणि वातावरण वगैरे होत आहे, त्यामुळे गावाला साधारणतः पेरणी वगैरे झाल्यानंतर असं बनवलं जातात, त्याला आगोट असं म्हणतात. तर वडे आणि मटण बनवायची तयारी होती. तर गावीचं वातावरण जे असतं ते वेगळंच असतं आणि त्या वातावरणामध्ये जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याची चव पण वेगळी असते. आणि गावाला साधारणतः चुलीवरती बनवलं जातं. मी जेव्हा नेक्स्ट टाईम गावाला जाईन तेव्हा नक्की, जर समजा बनवता आला व्हिडिओ तर नक्की बनवेन, कारण आम्ही गावाला गेल्यानंतर बरेच वेळेला चुलीवरचं जेवण मोस्टली बनवतो. तर वाटण पण आधीच बनवलं होतं आणि आपल्या साईडला जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते बनवलं होतं. कोकण साईडला कांदा खोबरा वगैरे त्याचे वाटण साधारण जे जनरल बनवतात तेच बनवलं होतं. त्यानंतर मग उकडलेलं जे आहे ते मटण याच्यामध्ये ॲड केलं आणि असा रस्सा वगैरे जास्त ठेवायचा, काही वेळेला ठेवला जातो काही वेळेला नाही, पण या साईडला मी रस्सा वेगळा बनवणार होते, त्यामुळे मग इथे वेगळी तयारी चालू होती. फोडणी वगैरे सेमच, फक्त त्याच्यामध्ये रस्स्याची क्वांटिटी जास्त असते, त्यामुळे जास्त पातळ बनवलं जातं. तर फोडणीसाठी जास्त करून लसूण वगैरे वापरतात नॉनव्हेजमध्ये, त्याची तयारी असते. साधारणतः
त्याची तयारी. गावी जेव्हा जेवण वगैरे बनवतो तेव्हा गावी आमच्याकडे फ्रीज नाही आहे, त्यामुळे मी आदल्या दिवशी वाटण वगैरे बनवून तयार ठेवतो, त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालतो आणि त्यानंतर मग सकाळी जेव्हा नॉनव्हेज बनवायचं असतं तेव्हा ते वाटण वापरू शकतो. आणि वाटणामध्ये मीठ जास्त प्रमाणात घातल्यामुळे ते व्यवस्थित टिकतं. आणि इकडे शहरामध्ये वगैरे आपल्याकडे फ्रीज वगैरे असल्यामुळे आपण व्यवस्थित वाटण वगैरे आधी बनवून ठेवू शकतो. तर अशी ही नॉनव्हेजची रेसिपी आहे, ती वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे असते. आणि साधारणतः गणपतीचा सण वगैरे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तेव्हा त्यावेळेला वडे आणि मटण हे हमखास केले जातात. तुम्ही बघितलं तर मी व्लॉगिंगला स्टार्टिंग 2019पासून साधारणतः केली होती. त्यानंतर कंटिन्यूस व्लॉग काही टाकले नव्हते, पण त्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला आणि मग मी 1-2 व्लॉग वगैरे विकली वगैरे टाकत होते. पण मध्ये थोडंसं एडिटिंगला वगैरे जमत नव्हतं, त्यामुळे असे थोडेसे गॅप पडला आणि बऱ्याच गॅपनंतर मग पुन्हा एकदा व्लॉगिंग स्टार्ट केलं. तर मला छान वाटतं व्लॉग वगैरे बनवायला आणि आपले फॅमिलीमधले जे आहेत ते मुमेंट्स वगैरे शेअर करायला खूप छान वाटतं. कारण की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चालू असतं आणि चांगले मुमेंट शेअर केल्यानंतर प्रत्येकाचं जे आहे ते मूड पण चांगला होतो. आणि मी पण पहिल्यांदा काही जणींचे वेगवेगळे ब्लॉग वगैरे बघायचे, त्यामुळे मला पण छान वाटायचं की हा किती छान आहे, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या एक्सपिरियन्स वगैरे शेअर करतात. तर ही छान गोष्ट आहे, त्यामुळे ते मला खूप आवडायचं, म्हणून मी पण ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केलं आणि हळूहळू मला जमायला लागलं. पहिल्यांदा काही कळत नव्हतं, त्यानंतर मग हळूहळू जमत होतं. तर आता पण तुम्ही बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि इथे आहे माझी जाऊ आणि त्या पण व्यवस्थित, म्हणजे जेव्हा मी ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करते तेव्हा माझ्याबरोबर ब्लॉगमध्ये वगैरे असतात. त्यामुळे मी सगळ्यांना, माझी जी फॅमिली असते यांच्याभोवतीच माझे ब्लॉग वगैरे असतात. साधारणतः गावाला गेल्यानंतर माझी फॅमिली असते, त्यानंतर इकडे असते, त्यानंतर आईकडे असते. कुठे बाहेर गेलो फिरायला तर तेव्हाचे ब्लॉग वगैरे याच्यामध्ये मी ॲड करत असते. तर असं आहे सगळं. तर इथे सगळेजण आम्ही एकत्र आज आहे ते नॉनव्हेजचं जेवण वगैरे असतं. साधारणतः गावाला त्याला आगोट असं म्हणतात, तर तसं सेलिब्रेशन वगैरे आहे साधारण. त्यामुळे मग आम्ही इथे एकत्र आलो होतो आणि नॉनव्हेजचं बेत केलेलं आहे. तर हे क्लिप तुम्हाला इथे ॲड करते. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये काही क्लिप ॲड केला, त्याच्यामध्ये वटपौर्णिमा पूजन पण नेक्स्ट वीक होती. तर इथे ज्या सासूबाई आहेत माझ्या त्या वडे बनवत आहेत, तर त्याच्यात पण क्लिप ॲड केलेली आहे. हे पण लावू दे आई, वाटत घेऊन झाले का वडे बरोबर? तर ही जी कढई आहे ती खूप जुनी कढई, साधारणतः तिला 30 ते 40 वर्ष होऊन गेले असतील. तर हे जास्त करून तळण्यासाठी वगैरेच वापरतात. त्यामुळे वडे वगैरे बनवण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी असतील, जास्त माणसांचे जेवण वगैरे असेल की त्याच्यामध्ये पुऱ्या वगैरे किंवा काय असेल तर ही मोठी साधारण कढई आहे, त्यामुळे आम्ही कंटिन्यू हेच वापरतो. मम्मी परता ना परता पाणी सगळं चांगलं परतायला परता ते ब्राऊनवाला. हा एकदम परफेक्ट झाला. मम्मी पाठमोरे आला. फेवरेट शो. अरे माझा वडा करपला. काय झालो आहे? गाडी में गाडी.
तर इथे पार्थ आणि रुद्र दोघं पण मस्त खेळत होते. दुपारची वेळ होती आणि आम्ही थोडा वेळ आराम करत होतो. तर दोघांचं असं चालू असतं, दोघं एकत्र असतात तेव्हा गाड्या वगैरे असतात त्यांच्या, त्याप्रमाणे खेळत असतात आणि आमच्याशी गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि पुढे त्यानंतर खूप धमाल केली. थोडंसं डान्स वगैरे करायला त्यांना खूप आवडतं. तर प्रत्येक वेळेला दोघंजण एकत्र आले होते असं तो ऍक्टिंग मधून मला एक एक करतो. स्वतःच करतो तो. संध्याकाळ झाली की रात्र, सूर्यास्त झाला इकडे. आमचं जे आम्ही वडे मटण वगैरे बनवणार होतो ते झालेलं आहे आणि दुपारनंतर थोडासा आराम केला. त्यानंतर मग आता संध्याकाळची वेळ आहे. इकडे सूर्यास्त होताना दिसतो मागे. तर संध्याकाळची वेळ, संध्याकाळी आम्ही थोडंसं इथे गॅलरीमध्ये वगैरे बसतो. त्यानंतर चहा वगैरे घेतो. चहा वगैरे घेऊन फ्रेश झालेलं आहे. त्यानंतर थोड्या वेळात मी मार्केटला जाऊन येईन. त्यानंतर वटपौर्णिमा वगैरे होती. तर दुपारनंतर असं काहीतरी मुहूर्ताचं हे होतं, त्यामुळे दुपारनंतर गेलो. कारण सकाळी खूप गर्दी असते आणि सकाळचं वगैरे थोडंसं गर्दी असल्यामुळे तयारी वगैरे आदल्या दिवशी करून ठेवली नव्हती. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी जे वटपौर्णिमा आहे त्या दिवशी दुपारनंतर पूजनासाठी गेलो. तर पटापट जेव्हा पावसाचं वातावरण वगैरे कंटिन्यू झालं होतं त्यामुळे पटापट तयारी केली आणि त्यानंतर वटपौर्णिमेसाठी गेलो. तर आमच्या घराशेजारीच एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथे मोठं असं वडाचं झाड आहे, तर तिथे आम्ही गेलो होतो. हां, नंतर घेऊ. तर यावर्षी वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये जे मुहूर्त असतात ते वेगवेगळे होते. साधारण 12:30 ते 2:30पर्यंत पूजन करू नका असं सांगितलं होतं. त्यानंतर 2:30 ते 6च्या सूर्यास्ताच्या आधी पूजा वगैरे करू शकतो. त्यामुळे दुपारी आल्यानंतर मी लगेच पटापट तयारी केली आणि त्यानंतर पूजेसाठी गेले. आदल्या दिवशी साधारण बऱ्यापैकी तयारी झाली होती, त्यामुळे पटपट आवरल्याने गेलो. त्यानंतर इथे वटपौर्णिमेची पूजा वगैरे आमची झाली. त्यानंतर जवळच होतं झाड, त्यामुळे मी लवकर आलो आणि त्या दुपारनंतर वगैरे. तर आम्ही जिथे राहतो तिथे साधारण गावासारखंच एरिया आहे, त्यामुळे छान असं वडाचं झाड वगैरे त्याची पूजा वगैरे करायला असं मंदिराच्या ठिकाणी आहे, त्यामुळे चांगलं वाटत होतं. आणि गावी आपल्या अशा खूप जास्त साऱ्या जागा वगैरे व्यवस्थित असतात आणि तिथे पण गावाचं वातावरण तर वेगळंच असतं, त्यामुळे गावाला पूजा किंवा अशा धार्मिक विधी वगैरे असतात तेव्हा छान वाटतं. जोरदार पाऊस. पुढचं काय दिसतच नाही एवढं. कांदा घेतलाय, कांदा आणि मका मिक्स केले. त्याच्यामध्ये ही चटणी जी बनवली आहे मी ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये टाकलं आहे आलं, कोथिंबीर आणि मिरची, त्याची पेस्ट. मस्तपैकी पेस्ट तयार झाली. आता ते त्याच्यामध्ये ॲड करते ऐसेवाले मिक्स बेसन वगैरे टाकून मग भाजीसाठी रेडी करते. आणि हे मी आणलं आहे, हे अगारोचं आहे. अगारो म्हणजे एका यूट्यूब चॅनलवरती बघितलं होतं, पण छान आहे. चॉपर हे डीमार्टमध्ये वगैरे भेटून जातं. तर आता हे बनवलं आहे मस्त. त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे, बेसन, मग लाल तिखट, मीठ, हळद
मिक्स करते. तर सोमवारी बातम्यांमध्ये पण सांगत होते कंटिन्युअस ट्रेन वगैरे आहेत त्याचं लोकल जे आहेत त्या खूप स्लो वगैरे चालू आहेत आणि त्यानंतर पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग साधारण त्या दिवशी आम्ही कोणीच ऑफिसला गेलो नाही, सुट्टी वगैरे घेतली आणि मग इथे मी कॉफी बनवत होती. आणि तर त्यानंतर 2 दिवस पावसामुळे सुट्टी होती, त्यामुळे मग ते ट्रॉली आहे ते साफ करायचं ठरवलं. इतर वेळेला जेव्हा रविवार किंवा 2 दिवस सुट्टी असते त्यामुळे वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि हे कामं बाकीची तशीच राहतात. त्यामुळे मग मी यावेळेस ठरवलं की ज्यावेळेस असं मध्ये वेळ मिळेल तेव्हा पटकन ट्रॉली वगैरे काढून त्या व्यवस्थित साफ करून घेणार. तर इथे मी आहे ते मधला सेक्शन पहिल्यांदा क्लीन केला कारण तो खूप जास्त खराब झाला होता. त्यानंतर बाकीच्या ट्रॉली आहेत त्या पण काढून मग त्या व्यवस्थित साफ करून घेतल्या. आणि रोजची भांडी वगैरे आहेत तर ती तर कंटिन्यू साफ वगैरे असतातच, पण मधलं सेक्शन आहे ते बऱ्याच वेळेला लॉक असतं त्यामुळे काढणं होत नाही. त्यामुळे मग ह्या व्यवस्थित काढल्या आणि त्यानंतर जे आहे ते लॉक व्यवस्थित बसवणं पण गरजेचं असतं. त्या नाहीतर मग एक साईडचा लॉक तुटला तर पूर्ण ट्रॉली त्या पट्ट्या वगैरे काढून परत व्यवस्थित बसवावं लागतात. तर हे माझं टास्क होतं. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की किचन स्वच्छ असल्यानंतर मग जेवण बनवण्यासाठी पण व्यवस्थित असं छानपैकी वातावरण वगैरे वाटतं, म्हणजे फ्रेश वाटतं. त्यामुळे मग किचन व्यवस्थित ठेवण्यासाठी माझे नेहमी हे असते की मला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी त्या गोष्टी वगैरे क्लीन करत असते. तर साधारणतः नवरात्री उत्सव जेव्हा असतो तेव्हा त्याच्या आधी आम्ही घरची साफसफाई वगैरे घेतो, पण गणपती वगैरे असेल तर त्यावेळी पण जाताना गावी जायच्या आधी वगैरे अशी तयारी चालू असते. तर या ट्रॉलीज वगैरे आहेत त्या खूप जास्त वेळ जर तसंच ठेवला तर खराब होतात. त्यामुळे मग मी बऱ्याच वेळेला साधारणतः 1-1.5 महिन्यानंतर साफ करत असते, पण यावेळेस खूप कमी वेळ मिळाला होता त्यामुळे मग राहिलं होतं माझं ते ट्रॉली वगैरे साफ करायचं, तर ते यावेळेस पूर्ण झालं. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. आणि साधारण किचन वगैरे व्यवस्थित साफ केल्यानंतर खूप वेळेला बरं वाटतं आणि क्लीन वगैरे असेल तर मग किचनमध्ये काम करायला पण उत्साह वाटतो. तर अशा प्रकारे 2 दिवस सुट्टी पडल्यानंतर मग मी व्यवस्थित किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर रोज गॅस धुताना पाठचा जो पाईप आहे त्या थोडासा रस्टी झाला होता, त्यामुळे तो पटकन निघाला आणि मग दुसऱ्या मेंटेनन्ससाठी माणसाला बोललो. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि भजी वगैरे बनवणार होते, त्यामुळे मग चहा बनवायला कडक असा तर प्युअर दुधामध्ये वगैरे ॲड करून चहा वगैरे बनवते मी. तर याच्यामध्ये असं जास्त पाणी वगैरे नाही टाकलं आणि नुसता चहा दुधाचा वगैरे बनवला तर खूप छान होतं. आणि बऱ्याच वेळेला मी असंच चहा बनवते, खूप छान वाटतं कडक.